नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सोमनाथ कापसे, MSc ॲग्री ॲग्रोनॉमी. मित्रांनो, कलिंगड प्लॉट देण्याच्या वेळेस ज्यावेळेस आपल्याकडे व्यापारी येतात आणि ज्यावेळेस कलिंगड फोडलं जातं, समजा कलिंगड जर त्यावेळेस पांढरं निघालं तर गाडेकर साहेब काय करता तुम्ही? घेत ना माल ते घेत नाहीत. मग अशा वेळेस काय होतं, एक 4 ते 5 दिवस व्यापारी आपल्याला सांगतो की 4 ते 5 दिवस थांबा आणि कलर आल्यानंतर आपला प्लॉट घेऊया. परंतु ह्या 4 दिवसात जर रेट मध्ये घसरण झाली तर त्याचा थेट नुकसान शेतकऱ्याला भोगावं लागतं. बरोबर का गाडी? तर पहिली गोष्ट आपण समजून घेऊया की कलिंगड पिकामध्ये लाल कलर कशामुळे येतो. मित्रांनो, लायकोपिन नावाचं जे पिगमेंट असतं, जे झाडाच्या प्रकाश संश्लेषण क्रियेमध्ये तयार होतं आणि ते कलिंगडच्या फळाच्या सेलमध्ये ज्यावेळेस जातं त्यावेळेस कलिंगड पिकाला लाल कलर येतो. मग ते कलिंगड असो, टोमॅटो असो, पपई असो. तर मित्रांनो, हे लायकोपिन पिगमेंट तयार होण्यासाठी कलिंगड प्लॉट 40 ते 50 दिवसाचा झाल्यानंतर काय उपाययोजना करावी या संदर्भात आपण बोलणार आहोत. मित्रांनो, प्रकाश संश्लेषण क्रिया होत असताना त्याला लागणारा हरितद्रव्य म्हणजे मॅग्नेशियम सल्फेट स्वरूपातला आपण किंवा चिलेटेड मॅग्नेशियम 40 ते 45 दिवसानंतर कलिंगड प्लॉटला देणं गरजेचं आहे. त्याचबरोबर निर्माण होणारी साखर आणि त्याचं वहन करण्यासाठी पोटॅश आणि बोरॉन हे देखील कलिंगड प्लॉटला त्या स्टेजला देणं गरजेचं आहे. फळ मोठं होत असताना फळ तडकू नये म्हणून कॅल्शियम त्याचबरोबर बोरॉन हे देखील देणं गरजेचं आहे. तर ज्या आपलं कलिंगड काढणीच्या वेळेस आतून लाल होण्यासाठी किंवा लाल राहण्यासाठी व्यापाऱ्यानं माल त्यावेळेस घेण्यासाठी किंवा 4 ते 5 दिवस जो कालावधी थांबायचा आहे तो टाळण्यासाठी आपण कलिंगड प्लॉट 40 ते 45 दिवसाचा झाल्यानंतर ड्रीपमधून 05234 बरोबर 5 किलो मॅग्नेशियम सल्फेट सोडणं गरजेचं आहे. त्याचबरोबर एखादा डोस कॅल्शियम नायट्रेट प्लस बोरॉन देणं ते देखील गरजेचं आहे. आपण बऱ्याच वेळा बघतो कलिंगड प्लॉट काढणीला येत असताना पानाच्या कडा करपतात, पान पिवळसर कडा दिसायला चालू होतात. त्यावेळेस आपण समजून जायचं की आपल्या प्लॉटला पोटॅश देणं गरजेचं आहे. त्याचबरोबर कलिंगड फुगवणीच्या काळात पानामध्ये पिवळसरपणा सुद्धा जाणवतो. अशा वेळेस मॅग्नेशियमची कमतरता समजून मॅग्नेशियम देणं गरजेचं आहे. त्यामुळं कलिंगड पिकाला येणारा कलर लायकोपिन नावाच्या पिगमेंटमुळे येतो आणि ते पानामध्ये तयार होऊन फळाच्या सेल वॉलमध्ये साचलं जातं आणि त्यामुळं आपलं कलिंगड लाल होतं. तर ह्या कॅल्शियम, बोरॉन, फॉस्फरस, पोटॅश तसंच मॅग्नेशियम ह्या अन्नद्रव्याचं अतिशय व्यवस्थित नियोजन केल्यानंतर कलिंगड प्लॉट आल्यानंतर फळ देखील आतून फुगवणी बरोबरच लाल आणि गोड राहण्यास मदत होते.